सज्ज होईल 4 षटकांचा सामना 4 ओव्हर्स या 4 षटकांमध्ये 1 ओव्हरचा पॉवर प्ले असं कॉलिंग आमच्यापर्यंत आलंय 4 ओव्हरची मॅच 1 ओव्हरचा पॉवर प्ले याची दखल घ्या दोन्ही टीमने चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रमोद गायकवाड त्याच्या समोर अनुज मांढरे पहिलाच बॉल ऑन साइडला स्विच केला आणि खऱ्या अर्थाने पाडल स्वीपचा फटका एकेरी धावे साडी ऑन दी मार्क श्री गणेशा वाटेवरचा प्रवास फार जबरदस्त असं हे वॉर मैदानाच्या आतमध्ये जाऊया प्रमोद गायकवाड राऊंड विकेटने हो यावेळी पहा हलक्या हाताने बॅकफूट डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये प्री प्लॅन केला जातोय अनुज मांढरे पसरणी गावचा हा सितारा आज मात्र सज्ज झालाय प्रमोद गायकवाड पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मिसिंग लेग आहे डाव्या एष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल असं कॉलिंग आलाय एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित केली आहे जाऊया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद गायकवाड यांच्याकडे नजरा वळवल्या जातील प्रमोद फार 2 धावा घेतल्यात दरम्यान मात्र आपण पाहिलं धावफलकावरती धाव संख्या 3 धावा 3 रन्स धावफलकावरती लगावल्या गेल्यात चर्चा होतीये चला थोडंसं चर्चांचं सत्र थांबूया मैदानाच्या आतमध्ये बॉल पंचांपर्यंत पोहोचवा जाऊया समोर आहे अनुज मांढरे यावेळी मात्र शफल झाले होते कट करण्याचा प्रयत्न होता बीट झाले डॉट बॉल येतोय प्रमोद गायकवाड या बॉर्डरकडे नजरा वळवल्या गेल्यात कमालीची बॅटिंग अनुज मांढरे यांनी केली मात्र प्रमोद गायकवाड सुंदर गोलंदाजी आहे हो यावेळी पुन्हा एकदा फटका मारण्यामध्ये विफल ठरले डॉट बॉल कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल इन्क्लूड करतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणारा गोलंदाज प्रमोद गायकवाड या गोलंदाजाने नेहमीच इम्प्रेस केलाय पसरणी गावचा हा सितारा पुन्हा आपल्या ट्रॅकवरून निघाला हो यावेळी बॅकवर्ड वरती गेले पंच केला चेंडू चाला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव अंकित केली जाईल अंपायरने आमच्यापर्यंत कॉल दिला यात 1 धावेने स्कोर कार मध्ये वर्णी लागली आहे धाव संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले प्रमोद गायकवाड पॉवर प्लेचं षटक हाताळावं कसं याची खऱ्या अर्थाने ग्वाही देणारं षटक आहे या षटकाकडे नजरा वळवल्या जातील पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत प्रमोद आपल्या ट्रॅक वरून राऊंड विकेटने हो यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडेसे ऑफस्टिक वरती आले होते जागा बनवली होती मात्र बॅट आणि पॅड खऱ्या अर्थाने पायाची मोमेंट आहे ना ती थोडीशी बॅकफूट वरती आहे आणि तिथेच पाहिलं तर डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने मात्र धावसंख्या जैसे थे वैसे 4 या आकड्यावरती अक्षय आणि त्यांची ही संपूर्ण टीम आपण पाहतोय चर्चा होईल मात्र अभय फार सुंदर अशी कामगिरी करतोय अभय या नावाची चर्चा होते ज्याला नाही कसलं भय तो अभय आणि अभय मैदानाच्या आतमध्ये समालोचकाचा आरसा बनून काम करतोय आपल्या बहिणीच्या नावाने पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आणि अभय राजीवजी शिर्के खऱ्या अर्थाने अभय राजीवजी शिर्के या खेळाडूचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन वयाच्या त्या टप्प्यामध्ये आहे जिथे येणारं फ्युचर या पसरणी गावाचं ब्राईट आहे हे सांगताना आम्हाला कोणती दुःख होणार नाही कारण की पसरणी गावचा हा खेळाडू एक मला आठवतंय या खेळाडूने बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देखील किताब मिळवलाय चर्चा होईल पहा यावेळी बॅकफूट वरती गेल्यात पंच केला स्क्वेअर कटचा फटका चेंडू अलॉंग द कार्पेटने सरळ 1 धावेसाठी आम्ही अभय बद्दल चर्चा करत होतो अभय हा खेळाडू खऱ्या अर्थाने काय कॅच घेतला होता त्या टुर्नामेंटमध्ये मला आठवतंय घेरा केंजळची टुर्नामेंट होती नवी मुंबई शहरामध्ये हा खेळाडू दाखल झाला आणि तिथे
सुंदर अशी कामगिरी त्याची राहिली होती. म्हणजे क्रिकेट आहे ना हे लहानपणापासून असं म्हटलं तर ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अशा पद्धतीचा खेळ अभय शिर्के यांचा राहिला होता. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धीरज मोहिते हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती टीव्ही स्क्रीन वरती थोडंसं अग्रेसिव्ह असतात धीरज ऑन ग्राउंड वरती. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज पहा इथे लॉंग ऑफ वरती कॅरी केला. शॉर्ट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हाताला ब्रश करून मात्र डीप मध्ये लॉंग ऑफ वरती कॅरी केला आणि धावसंख्येमध्ये भर पडली ती फक्त 1 धावेची. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये हे दुसरं षटक. हो 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 यावेळी पहा अनुज यावेळी अंकुश लावलाय अनुज वरती. दोन्ही गोलंदाजाने पहा इन ऍक्शन मध्ये इन कटर डिलिव्हरी या गोलंदाजाने हाताळली आहे. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर काठा बदललाय आणि या मॅचची दिशा आणि दशाही बदलते. काय कम्मालीची गोलंदाजी. धीरज मोहिते आपल्या ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो आडव्या बॅटने डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ. यस अंपायर कॉल काय येतोय. इट्स अ बिगी ह्यूज आला षटकार आला. अनुज मांढरे सड ऑन फायर. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. धीरज मोहिते आपल्या ट्रॅक वरून निघाले ओव्हर द विकेटने. हा बॉल यस मराठे करेक्शन केले गेले मराठे ब्रदर्स. धीरज मराठे हे नाव आलंय. आमच्यापर्यंत चुकीचं नाव पोहोचलं दिलगिरी व्यक्त करतो धीरज दादा. चला धीरज मराठे. हो यावेळी बॅटची एज बिहाइंड द विकेट. या सिटीज 1 धावेसाठी डिक्लेअर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा. धीरज मराठे मराठे ब्रदर्स खऱ्या अर्थाने ही टीम मराठे ब्रदर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे. कम्मालीचं बाडल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि पसरणी या गावाचं हे नियोजन खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय. पहा आपण स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि देखणं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळालं. आमचे कॅमेरामॅन भूषण फरांदे आणि त्याचबरोबर रितेश गवते यांचं देखील काम फार सुंदर राहिलंय. मात्र टीव्ही स्क्रीन वरती आपण गोलंदाज पाहतोय. नाव आहे कुणाल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळी भन्नाट वेग आहे अक्रॉस द लाईन. आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड विकेटने फलंदाजापासून लांब बॉल काढण्याचा प्रयत्न आहे. एक वेगळा कट आहे. आपण जिथे पाहिलं ना अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तो बॉल आहे ना खऱ्या अर्थाने शरीरापासून जवळून जातोय आणि तिथेच फलंदाज बीटही होतोय. म्हणजे या बॉलच्या पाठीमागची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल पुन्हा निघालेत गोलंदाज. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. पंच केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते फील्ड करतील. दरम्यान मात्र घेतली आहे ती 1 आणि या 1 धावेने धावफलकाकडे नजर वळवली आहे. धाव संख्या 14च्या आकड्यामध्ये 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. समोर आहे अनुज मांढरे. एक डेंजरस बाडा अनुज. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये कुणाल यांची फॅब्युलस गोलंदाजी आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती तानी मिळवलाय अनुज मांढरे. एका मोठ्या फलंदाजाला स्वस्तात परतवलाय आणि त्यांचा मात्र इथे जल्लोष पाहायला मिळालाय. कुणाल आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. कुणाल कम्मालीचा हा बॉल परफेक्ट लाईन वरती होता. बॅडेज आणि सरळ यष्ट्यांचा वेध. प्लेड ऑन झालेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अनुज मांढरे. कम्मालीचा हा बॉल डावी यष्टी वाकवली आहे आणि कुणाल इम्प्रेस करतात. गोलंदाजीमध्ये एक धार आणली आहे आणि आता मी खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडे पाहतोय ना जिथे क्लीन बॉलिंग हाताळली आहे त्याने आतापर्यंत. 3 बॉल खेळले आहेत आणि कोणताही बॉल आक्षेपार्ह नाहीये. त्याने अनेक वेळा स्वतःला सांगितलंय की मी प्रयत्नवादी राहीन. मी येणारा काळ आहे ना तो माझ्या नावाचा मी गाजवेन. नाव आहे कुणाल. हो ज्याच्या नावातच नाल आहे ना तो करतोय ताल. कुणाल मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची गोलंदाजी आहे. पहा क्लीन ऍक्शन आहे. यस इट इज. यावेळी लॉफ्ट केला. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. अंडरनीथ कॅरी केला गेलाय आणि संपलाय. फलंदाज किरण यांचा खेळ तू चल मैं आया या गाण्याचं स्लोगन मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीनाथ 11 कडून पाहायला मिळालाय. एक स्ट्रॅटर्जी राहिली आहे कुणाल यांची. अवे फ्रॉम द बॉडी खोलवरचे बॉल आणि त्याच्यामध्ये बीट केलाय.
डीप मध्ये प्रोडक्शन देखील त्याच पद्धतीने दिलाय आणि धाव संख्येला ब्रेक लावलाय. 14 या आकड्यावरती आणखी एक फलंदाज बाद. निभाटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चर्चा रंगवली जाईल. फलंदाजीसाठी वाजिद. खोलवरचा बॉल बाटचा एज घेतलाय. काय प्रश्न उभा केलाय मैदानाच्या आतमध्ये कुणाल. ऍक्शन रिप्ले पहा. कुणाल महागडे पहा. इथे हा अवे फ्रॉम द बॉडी काटा बदलला. नॅचरल अँगल. गोलंदाजी मध्ये धार आहे. कुणाल या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. फॉबुलस गोलंदाजी कुणाल ऑन द वे. अनदर टाइम बॅकवर्ड वरती गेले. पंच केला. अगेन्स्ट द बॉल खेळला. डीप मधून प्रोडक्शन आलाय. एकच धाव मिळेल. धाव संख्या 15 या आकड्यावरती आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये ब्रेक लावलाय. टीम पाहायला मिळाली आहे. छत्रपती 11 ही टीम लढली आहे. या टीमचे सर्वच खेळाडू मराठे ब्रदर्स. यस संघमालक आहेत मराठे ब्रदर्स. राजीव शेठ शिर्के. कमालीची कामगिरी राहिली आहे मराठे ब्रदर्स या टीमची. खऱ्या अर्थाने संघमालक आहेत छत्रपती 11. मात्र समोर श्रीनाथ 11 थोडासा डबघाईला आलाय. या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे प्रताप. मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रताप. यांना प्रताप करावा लागेल आणि आयोजक देखील आहेत. हो प्रताप दादा यांच्याबद्दल चर्चा होईल. प्रताप शिर्के पहा. खोलवरचा बॉल पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढला. टेक्निकल क्रिकेट. प्रताप शिर्के तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. हा खेळाडू वयाच्या त्या टप्प्यामध्ये अनेक वर्ष आपल्या गावाचं नेतृत्व केलंय. मात्र पहा क्रिकेटचं वेड दोन्ही बंधूंना मी शिर्के बंधू म्हणेन. जिथे प्रताप दादा असतील किंवा राजीव दादा असतील या दोघांचंही आम्ही कौतुक करू. पहा हा बॉल. हो जोरकस प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. इथे केलेला हा वार. मिळतील धावा 6. आला तो षटकार. पाहायला मिळाला फलंदाज नितीन यांच्या बॅट मधून आला एक मॅग्निफिसंट षटकार. ऍक्शन रिप्ले देखील तेवढीच तत्परतेने पाहायला मिळाली आहे. आपण पाहिलं ना तर प्रताप दादा यांच्यावरती चढवलेला प्रहार. आता या पुढचा बॉल काय असेल. त्यांच्या भात्यामधून कोणतं अस्त्र बाहेर पडेल हे पाहावं लागेल. समोर आहे नितीन. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल ते थोडेसे फॉरवर्ड येतील. एक धाव घेतला. दुसरी धाव घेत असताना रनआउटची संधी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू दिला. यस इट इज. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. थोडेसे ऍक्टिव्ह पाहायला मिळाले. वेल एंडला त्यांनी नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर त्यांनी थ्रो केला आणि रनआउटची संधी क्रिएट केली आहे. अतिशय सुंदर असा रनआउट पाहायला मिळाला. वाजिद बॅक टू द पवेलियन. त्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केल्या. 7 बॉल आणि 10 धावा खर्ची करत 10 धावा बनवत असताना नितीन तर संकेत येतील नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती आहेत ते नितीन. 23 धावा धावपलकावरती लगावल्यात. अंतिमचे 3 बॉल आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. हो यावेळी मी स्थायी मॅच क्षेत्ररक्षक अंडरनीटर येईल का. बॅकलिफ्ट मारली आहे मात्र डीप मधून प्रोटेक्शन आल्या. एक धाव घेतले. दुसरीसाठी जातील नितीन. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इथे फंबल झालाय. यस 2च धावेंवरती थांबावं लागेल. धावसंख्या 25. चला भूमी 11 आणि शिर्के कंस्ट्रक्शन दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉससाठी या. खोलवरचा बॉल ऑन साइडला उडवलाय. नितीन मात्र सेट ऑन फायर होतोय. मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. कमालीचा हा चौकार पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या सत्रामध्ये डेथ ओव्हर मध्ये प्रताप यांच्यावरती चढवलेला प्रताप. मैदानाच्या आतमध्ये प्रतापगडाची देखील एक वेगळीच कहाणी आहे. यस त्याबद्दल चर्चा होईल. प्रताप या नावाची आठवण झाली आहे.
हो हो, इथे कमबॅक केलंय भन्नाट वेग. नॉन स्ट्राईक एंड वरती. किती धावा आहेत पंच? आमच्याकडे कॉलिंग देतील. रन नसेल असा कॉल आलाय. आणि धाव फलकावरती धाव संख्या 4 षटकाच्या अखेरीस 29. आम्ही प्रताप या नावाबद्दल चर्चा करत होतो. प्रताप हे नाव आणि प्रतापगडाबद्दल आठवण झाली मित्रांनो. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असा किल्ला प्रतापगड आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथेच खऱ्या अर्थाने 32 दाताचा बोकड खऱ्या अर्थाने चिरला होता असं म्हटलं जातं. आणि तोच प्रतापगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जबरदस्त अशी कामगिरी केली, तोच प्रतापगड आपल्याला पाहायला मिळाला. तो खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड या ठिकाणी आपण पाहतो. महाबळेश्वर तालुक्यापासून आला तर तुम्हाला खाली पारमध्ये आई भवानीचं मंदिर पाहायला मिळेल आणि तिथून मात्र थोड्याशा अंतरावरती प्रतापगड आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा होतीये. जाऊया चला दोन्ही टीम्स, भूमी 11 आणि त्याचबरोबर शिर्के स्ट्रायकर्स यांना मी हा कॉल देतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा कॉल आहे. चला बॉल घ्यायचा आहे, पंचांकडून आलाय. चला टॉस साठी या भूमी 11 आणि शिर्के स्ट्रायकर्स. शिर्के कंस्ट्रक्शन. चला शिर्के कंस्ट्रक्शन दोन्ही टीम्स कॅप्टन. थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. 30 धावांचा पाठलाग करायचा. 24 बॉलच्या पाठीमागे पहिलाच बॉल. बॅकफूट डिफेन्स हलक्या हाताने खेळून काढला. पहिल्या बॉलवरती मात्र बॅडेने घेतलेली ही पहिली धाव. ऑन दी मार्क केला गेलाय. श्री गणेशा केला गेलाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अनुश्री प्रीमियर लीग, अनुश्री चषक हे आपल्याला पाहायला मिळालंय. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा हा चित्तथरारक सामना थोडासा शांत गतीमध्ये आणि शांततेमध्ये. उन्हाळ्याने मात्र आता थोडीशी शांती घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय अनुज मांढरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने यावेळी ऑन साईडला खेळ आहे. डीपमध्ये प्रोडक्शन नाही आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्सवरती अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे अडवून देखील 2च धावा घेतल्या गेल्यात. आता समीकरण बदललंय. येणारी बॉल शिल्लक आहेत 22, बनवायच्या आहेत 27 धावा. चर्चा होते ना त्या या मॅचची, जिथे आपण पाहिलं ना तर छत्रपती 11 आणि त्यांच्या समवेत टीम चर्चा होईल. हो याही वेळी पहा खोलवरचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. बॅडेज
सॉफ्ट एज घेतली होती आणि तिथेच मात्र बिहाइंड विकेट कीपर आले, त्यांनी कॅरी केला, थ्रो केला, एक धाव कंप्लीट झाली आहे. 21 बॉल आणि 26ची गरज आहे. एका बाजूला आपण टीम पाहतोय छत्रपती 11, तर दुसऱ्या बाजूला टीम पाहतोय आपण श्रीनाथ 11. या दोन टीम मधलं हे वॉर. अनुज निघालेत आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा फटका फसलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालाय. पहिला ब्रेक थ्रू, फलंदाज प्रमोद गायकवाड बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा, एक मोठी मासळी लागली गळाला, बॅक टू द पवेलियन जावं लागेल. पहा इन ॲक्शन मध्ये अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा परिकाष्ठा केला आणि खऱ्या अर्थाने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज आणि पॉइंटवरती असलेला क्षेत्ररक्षक इन ॲक्शन मध्ये आला, त्याने मात्र सुंदर कॅच घेतला. प्रमोद गायकवाड बॅक टू द पवेलियन. आता न्यू बॅटर येईल इन ॲट नंबर 3 वरती, नाव आहे अक्षय. अक्षय मोहिते मैदानाच्या आतमध्ये आलेत इन ॲट नंबर 2 वरती. समीकरण आपल्या समोर आलंय. 20 बॉल आणि 26ची गरज आहे. श्रीनाथ 11 या संघाकडे नजरा वळवल्यात. ही मॅच फार महत्वाची आहे. अनुज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघतील. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, भन्नाट वेग नाही तर व्हेरिएशन केलं गेलं होतं यावेळी. आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. येणारी बॉल शिल्लक आहेत 19, बनवायच्या आहेत त्या 26. 19-26चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही टीम अतिशय सुंदर लढाई लढतायत. काटेकी टक्कर आहे दोन्ही टीमसाठी. डू ऑर डाय आहे. हो, यावेळी बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मिस झालाय. वेगावरती स्वार झाले अनुज मांढरे आणि यावेळी मात्र डॉट काढलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फार सुंदर असं क्रिकेटचं दृश्य पाहायला मिळालं, जिथे आपण पाहिलं ना 4 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला आणि आता समीकरण येऊन फसलंय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे 26 धावा असं इक्वेशन आलंय. 8.67च्या रनर रेटने, म्हणजे जवळजवळ 9 रना पर ओव्हरने तुम्हाला इथून पुढे बनवायचे आहेत. याची देखील दखल घ्या. चला, स्ट्राईक एंड वरती येतील आघाडीला आलेले अक्षय आणि कुणाल स्ट्राईक एंड वरती येतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र गोलंदाज येतील आपल्याला पाहायला मिळेल. वाजिद हे गोलंदाज, वाजिद यांनी अगोदर देखील इम्प्रेस केलाय. वाजिद यांची गोलंदाजी प्रभावी करणारी ठरली आहे. मात्र या मॅच मध्ये अक्षय सारख्या आणि कुणाल सारख्या बॅटरला रोखावं लागेल. चला, वाजिद थोडंसं स्पीडअप घेऊया. वाजिद राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, यावेळी पहा शफल झाले होते ऑफस्टिक आणि खऱ्या अर्थाने थोडासा पददाली त्याचा देखील उपयोग केला गेला होता. दरम्यान मात्र डॉट बॉल आलाय. म्हणजे 17 बॉल आणि 26ची गरज आहे. 9.18च्या रणगतीने धावसंख्या बनवावी लागेल. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये मॅक्सिमम 9 धावा बनवणं गरजेचं आहे. 17-26ची मॅच आहे. हो, याही वेळी पहा बॅटचा इनर एज, मोठा प्रहार खेळण्याचा मानस होता आणि धावफलकावरती 1 डिक्लेअर झोन मध्ये जाते बिहाइंड विकेट. आणि या एका धावेने धावफलकावरती चर्चा राहिली आहे. ती येणारे बॉल 16 आणि बनवायचे आहेत 25. 16-25चे समीकरण समोर आलंय. बो, यावेळी पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर केलंय उद्ध्वस्त. मैदानाच्या आतमध्ये वाजिद या गोलंदाजाने प्रभावित केलाय आणि इथे क्लीन बोल्ड केलाय. कम्मालीचा हा बॉल. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर डाव्या स्टंप आणि डाव्या स्टंपवरून एक काटा बदलला, हलका स्लाइड कट झाला आणि ऑफस्टिकचा सरळ वेध घेतला. तदनंतर मात्र सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालंय. हे सेलिब्रेशन आहे ना विजयाच्या समोर जात असताना पाहायला मिळत आहे. वाजिद हे गोलंदाज पहा इन द रो. कम्मालीचा हा बॉल आणि बॅट्समन आहे ना कुणाल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कट करायचा होता बॅट आणि पॅड मध्ये बरचसं अंतर. त्याच दरम्यान मात्र डॉट बोल्ड झाले आणि आता इनॅट नंबर 4 वरती फलंदाज येतील. नाव आहे रोहन. रोहन यांच्याकडे देखील नजरा वळवल्या जातील. रोहन, इथून पुढे काय रणनीती असेल रोहन यांची हे पाहावं लागेल. 15 बॉल 25चं इक्वेशन. लेफ्ट हँडर बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये आणि राऊंड द विकेटने नाही तर ओव्हर द विकेटने यावेळी गोलंदाजीसाठी येतील. वाजिद यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. वाजिद शेवटचे 3 बॉल आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 1 धाव दिले त्यांनी. हा पुढचा बॉल निघालेत आपल्या ट्रॅकवरून.
हो, यावेळी पहा अतिशय सुंदर फटका स्वीप कव्हर मध्ये बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, तदनंतर मात्र ओव्हर द कव्हर्स सरळ चेंडू फेकून दिला डीप मध्ये, डीप मधून प्रोटेक्शन आलं आणि दरम्यान मात्र एकच धाव घेतली आहे. 14 बॉल 24चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 10.29चा रन रेट इथून पुढे. 2 बॉल अजूनही खातं खोलता आलं नाही अक्षयला. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, सरळ सोपा झेल इथे मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. इथे थोडासा नाखुशही होतोय खेळ क्षेत्ररक्षक. त्याला माहित आहे या मॅच मध्ये कॅच द व्हेरी इम्पॉर्टंट कॅच असेल, प्रत्येक कॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि नजरा वळवल्या देखील जातात. 13 बॉल 23चं इक्वेशन समोर आलंय 10.62च्या रनगतीने, म्हणजे 10 रन तुम्हाला प्रत्येक बॉल खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये बनवणं गरजेचं आहे. 13 बॉल 23ची गरज आहे. पुढचा बॉल लास्ट बॉल या ओव्हरचा. हो, यावेळी खोलवरचा बॉल बिहाइंड विकेट, यष्टीरक्षकालाही समजण्याच्या पलीकडचा थोडासा खोलवरचा हा बॉल आणि डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 7 धावा दिल्या गेल्यात. वाजिद यांची फार सुंदर खेळी पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बदललंय, 12 बॉल आणि 23ची गरज आहे. जाऊया पुढचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. इनाट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी येतील. गोलंदाज नाव आहे किरण. मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने. हो, यावेळी आडव्या बॅटने खेळ आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे झडप मारली जाईल. 1 धाव घेतला, दुसरीचा रनअप आहे. थोडासा वाईडिश पाहायला मिळाला. बॅकअप देखील येणं गरजेचं आहे, ते बॅकअप मिळत नाहीये, ते थोडंसं वाईड आहे. आणि तदनंतर मात्र रनआउटची संधी. तिथे मात्र काय घडलंय, जणू मैदानाच्या आतमध्ये लगोरीचा खेळ खेळला जातोय. 4 धावा पळून घेतल्यात आणि आता म्हटलं आता ना की नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न, हे विघ्न पडलंय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 4 ने सरसावली आहे. 11 बॉल आणि 19ची मॅच आता डिफिकल्ट मधून थोडीशी आणखी क्रिटिकल होते. अगोदरच डिफिकल्ट आहे, आता मात्र ही क्रिटिकल होणार आहे मॅच. गोलंदाज पुन्हा आपल्या ट्रॅक वरून निघतील. किरण राऊंड विकेटने. चला किरण, थोडंसं स्पीडअप घ्या. 11 बॉल आणि 19ची मॅच. रगरगत्या उन्हामध्ये तीक्ष्ण असा मारा किरणचा. हो, बॅटचा टॉप एज बिहाइंड विकेट. यष्टीरक्षक कॅरी करेल का या सिरीज? एक थेरी ना तर दुसरी मेरी. जशास तसं उत्तर टिक फॉर टाक. टॉप वरती टाकलेला हा बॉल गुड लेंथ वरतून एक अनतोडक बाउन्स. तिथून मात्र बॅटचा सॉफ्ट डिसमिसल. थोडेसे फदत आली त्याचा उपयोग आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकाचं कार्य. बरंच काही या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळालं आणि मैदानाच्या आतमध्ये एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालेत. नाव आहे रोहन. बॅक टू द पवेलियन. आता मात्र धीरज मराठे मैदानाच्या आतमध्ये आलेत. मराठे ब्रदर्स. आता माझी टीम अडकली आहे. आता मी या खेळाडूंना संधी दिली आहे. आता मात्र संधी मी स्वतः क्रिएट करेन, मी फेस करेन. अडचणीच्या काळामध्ये मी स्वतःला समोर घेऊन जाईल. धीरज आलेत. समोर आहे गोलंदाज किरण. पहिलाच बॉल ऑन साइडला. पहिलाच बॉल वरती सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं, जिथे चेक शॉट केला होता. शेवटच्या क्षणी चेक केलेला हा फटका आणि धीरज मराठे बॅक टू द पवेलियन. निराश झाले धीरज. पहा, थोडस वेट केला आणि वेट करून खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चपळ होता, त्यांनी कॅरी केला तो झेल आणि संपलाय. धीरज मराठे यांचा खेळ फिनिश केले त्यांची इनिंग. चर्चा होतीये. धीरज थोडेसे आक्रमक होते, मात्र हा गोलंदाज नाव आहे किरण. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय त्याची एक रणनीती राहिली आहे. त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. दाही दिशा त्याने सुंदर क्षेत्ररक्षण लावलंय. आशिष आलेत फलंदाजी साडी. गौरव आहेत.
करेक्शन करा. गौरव मैदानाच्या आतमध्ये. येस, या ओव्हरचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल अजून येणं बाकी आहे. 9 बॉल 19 ची मॅच. गौरव पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा इथे बीट केलाय. फलंदाजाला डॉट बॉल काढलाय. 8-19 ची मॅच. लो स्कोरिंग मॅच देखील टेन्शनवाली मात्रा देऊ शकते. क्रुशल मोमेंट आहे या स्पर्धेमध्ये. चर्चा होईल या मोमेंटची. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 19. काय घडतंय? हो हो हो, यावेळी भन्नाट वेग. किरण सेट ऑन फायर. कमालीची गोलंदाजी केली आहे. असं म्हटलं आता ना की कितीही विचार केला तरी वेळेच्या पुढे जाता येत नाही. अरे कितीही विचार केला तरी वेळेच्या पुढे जाता येत नाही. ताटात कितीही असलं ना तरी भुकेपेक्षा जास्त खाता येत नाहीये. नजर मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे, कारण की आपल्याला माहित असतं की किती लढायचं जिंकण्यासाठी, कुठे थांबायचं आणि कुठे लढायचं. हे ज्याला कळलं ना तो यशस्वी. पुढचा बॉल, खोलवरचा बॉल, कन्सिक्युटिव्ह 3 डॉट बॉल. किरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाले आशेची किरण. किरण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. किरण हा गोलंदाज याने मात्र प्रभावित केलाय. 2 विकेट घेतल्या, 4 धावा दिल्या या मॅच मध्ये. जी मॅच कुठेतरी सोपी होते तिथे कठीण करून ठेवल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितीन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नितीन यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. सड पाथळ बांधाय. गोलंदाजीच्या रनवेवरतून तो निघाला. पहा, हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी हाताळलेली, यामध्ये दुमत नाहीये. मात्र समोर आहे अक्षय. अक्षयही कमी नाहीये. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब ठेवलाय. व्हाईट बॉल असं कॉलिंग आलाय. आता 6 बॉल आणि 18 ची मॅच. 3 मोठे प्रहार, मॅच फिनिश. 4 डॉट बॉल, मॅच फिनिश. दोन्ही साइडला मॅच थांबली. मी म्हणेन इथून बॅटिंग साइड थोडीशी डिफिकल्ट आहे. मात्र गोलंदाज संध्याकाळचं सत्र बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. मात्र चौकार आहे, अजूनही संधी आहे. फ्लाइट डिलिव्हरी आहे, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार आला. तो क्रॅकिंग षटकार. साधावा अक्षय यांच्या बॅटची ही धधकता पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. थोडासा फ्लाइट डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, वेट केला, वॉच केला. तदनंतर मात्र मॅच वरती फोकस केला, फेस केला. षटकार आलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेट आणि वॉच. चेंडू चाललाय सरळ गोशांकित क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. 4 बॉल 11 ची मॅच. मॅच आता मात्र टेन्शनवाली मात्र आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. गोलंदाज निघाला. नितीन आपल्या ट्रॅक वरून. अक्षय साडी. हो, यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू चाललाय सरळ. किती धावांसाठी? येस, पंचाकडे नजरा वळवल्या जातील. डिक्लेअर झोन. 1च धाव मिळेल. आता समीकरण बदललंय. 3 बॉल आणि 10 ची गरज. पहिल्या 3 बॉल वरती 9 धावा अंकित केल्यात नितीनच्या अगेन्स्ट. आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हो, यावेळी लॉफ्ट केला. मिसिंग आहे. षटकार येईल का? इथे कॅच ड्रॉप झाल्या. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. वी झोन मध्ये. यस, येऊ पंच आमची तुमच्यापर्यंत येऊ. हा चौकार आलाय.
पहा इथे पडल्यानंतर मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार गेल्या आणि आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 6. 2-6चं गणित. अक्षयने जर मॅच जिंकवली तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो उडवला या सिरीज इथे 1000 रुपयाचा मानकरी आणि मराठे. आपण पाहिले ना तर धीरज दादा मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करतात. त्यांना माहित आहे या विक्ट्रीची व्हॅल्यू. या स्पर्धेमधलं त्यांचं आव्हान अजूनही संपलेलं नाहीये. वाह, कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. कंटिन्युअसली 3 मॅचेस जिंकणारा हा पहिला संघ सरळ मात्र आता क्वालिफाय झालाय. आता मात्र खालून 2 येणाऱ्या टीम यांच्यासाठी टेन्शनवाली मात्र आहे. चर्चा होईल इथे देखील आणि चर्चेसाठी मात्र आता आमंत्रित करूया या मॅच मध्ये. येणाऱ्या पुढील मॅच मध्ये पुन्हा एकदा या वाई तालुक्याचा हक्काचा आवाज अनिकेत कामटे सरांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया या पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. कुठेही